जन्मीचे विसरलो दुःख आता तुझे मुख पांडुरंगा नामा म्हणे जिवे करीन निंबरोण विटे सहित चरण वालिन अनंता जन्मीचे विसरलो दुःख आता तुझे मुख पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे परम पुंडरी कालदातुं इंद्रईशी समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपांदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची या तनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जेणे माझ्या मना बोध केला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग नामदेवरायांचा असून जे नित्य काकडा करणारे भाविक आहेत त्या भाविकांच्या परिचयाचा असा हा अभंग आहे. विठ्ठल कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्याआधी थोडासा पर्याय देणे अत्यंत आवश्यक आहे. पर्याय द्यायचा तो असा की बाबांनी ग्रंथांची संत वाङ्मयाची प्रश्नोत्तरी गीता ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांची सेवा व्हावी म्हणून विद्यार्थ्यांसाठी कीर्तनरूपी सेवा लावून दिला. त्यातलीच माझी 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. विठ्ठल विठ्ठल मिलनपूर्व अनुराग अवस्था भगवत साक्षात्काराने पूर्ण होते. मिलनपूर्व अनुराग अवस्था भगवत साक्षात्काराने पूर्ण होते व मिलनोत्तर अनुराग अवस्था चित्ताला प्राप्त होते. आता मिलनपूर्व अनुराग अवस्था व मिलनोत्तर अनुराग अवस्था मी पहिले तुम्हाला दृष्टांत सांगतो आणि त्याच्यावर तुम्हाला मिलनपूर्व व मिलनोत्तर अनुराग अवस्था समजून सांगतो. विठ्ठल विठ्ठल बाबा एकदा गंगा संगमला गेले. बाबा सर्व विद्यार्थ्यांना खुश होते. बाबा गंगा संगमवर आले. बाबांनी सर्व विद्यार्थ्यांना विचारले तुम्हाला काय काय खायचे. आता सगळ्यांसमोर एक तर नाही ना, त्यामुळे सगळे एकाने सांगितले जिलेबी, एकाने सांगितले गुलाबजामुन, एकाने सांगितली जिलेबी, एकाने सांगितलं गुलाबजामुन, एकाने सांगितलं बुंदी. आता बाबा हे सगळं तर आम्ही शकत नाही. आता आपल्याला जर प्रत्येक पोराला एक एक चॉकलेट द्यायची झाली तर किती रुपयाचे चॉकलेट लागतील? 200-300 रुपयाचे चॉकलेट लागतील. हा बुंदी, गुलाबजामुन, जिलेबी एवढं सगळं आणावे किती पैसे लागतील? त्यामुळे बाबा बोलले एकच काय ते सांगतो. मग मी पटकन बोलून गेलो बाबा आम्हाला चक्का खायचा. आता बाबांनी बिराजा दादा आणि सुरजा दादा चक्का बनवण्यासाठी जे सामान लागतं ते सामान आणण्यासाठी कल्याणला पाठवलं. ते सामान घेऊन आले आणि माझ्या मनात नुसती तळमळ चालू होती कारण चक्का मला लय आवडतो. त्यामुळे माझ्या मनात नुसती तळमळ चालू होती. आता चक्का बनवायचं सामान आणलं म्हणजे चक्का येणार नाही, त्यासाठी चक्का घोटायला लागलं. आता चक्का घोटायचं म्हणजे रिचापिच्या माणसाचं काम नाही. त्यासाठी बाबांनी भीम दादा आणि निखिल दादा निवडलं. ते चक्का घोटू लागले.
एकदा सार चक्का पण गोठून झाला. बाबांनी सर्व विद्यार्थ्यांना जेवायला बसवलं. 9 वाजता सुरू झाला. आता माझं लक्ष फक्त चक्क्याकडे होतं, त्यामुळं मला समजत नव्हतं दुपारी 9 वाजता बोलायचा, 12 वाजता बोलायचा की 15 वाजता बोलायचा. मी एक या अध्याय बोलत होतो, एक या अध्याय त्यामुळं माझं मन नुसतं चलविचल झालेलं. तर तो चक्का एकदा असं ताटत आला. आता मी चक्का खाला. आता बघा, चक्का खाण्याच्या आधीची जी माझी तळमळ होती, चक्का खाण्याच्या आधीची जी माझी तळमळ होती त्याला मिलनपूर्व अनुराग अवस्था असं म्हणतात. चक्का खाण्याच्या आधीची जी माझी तळमळ होती तिला मिलनपूर्व अनुराग अवस्था असं म्हणतात. आणि चक्का एकदा खाला त्याच्याने झालेलं सुख त्याला मिलनोत्तर अनुराग अवस्था असं म्हणतात. त्याचप्रमाणे हा अभंग मिलनोत्तर अनुराग अवस्थेमधला आहे. भगवंताचे दर्शन आणि भगवंताचा साक्षात्कार नामदेवरायांना झालेला आहे. भगवंताचे दर्शन आणि भगवंताचा साक्षात्कार नामदेवरायांना झालेला आहे. भगवंताचे दर्शन आणि विषयाचे दर्शन यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. भगवंताचे दर्शन आणि विषयाचे दर्शन यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. म्हणजे अमृताची प्राप्ती आणि विषयाची प्राप्ती एवढे अंतर आहे. अमृताची प्राप्ती आणि विषयाची प्राप्ती एवढे अंतर आहे. असे अनेक संत सांगतात. अशा अनेक संतांची प्रमाणे देखील आहे. विठ्ठल हे वाणी, अमृत हे संजीवनी. आपल्या वाणीमध्ये विठ्ठल विठ्ठल नामस्मरण असेल तर ते आपल्याला अमृतासारखं असतं. आणि विषय मिळाले मिठी दिली या नुतीसाठी. विषयरूपी विषारी सर्पाने जर आपल्याला दंश केला तर काय होईल? दिली या नुतीसाठी. नुतीसाठी म्हणजे नवटी, तिथल्या तिथंच काठी. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे नामदेवरायांच्या अंतःकरणातील अष्टसात्विक भावनेला पाझर फुटलेलं आहे. नामदेवरायांच्या अंतःकरणातील अष्टसात्विक भावनेला पाझर फुटलेलं आहे. त्यांच्या अष्टसात्विक भावनेला पाझर फुटलेलं आहे. त्यांच्या अंतःकरणातील भावनेचा झरा या अभंगाच्या रूपाने बाहेर येतो. तो कसा? तो असा. जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला. विठ्ठल विठ्ठल जनी या शब्दाचे 3 अर्थ पडतात. जनी या शब्दाचे 3 अर्थ पडतात. 1 म्हणजे सतत, 2 म्हणजे लवकर आणि 3 म्हणजे नको. 1 म्हणजे सतत, 2 म्हणजे लवकर आणि 3 म्हणजे नको. जणी या शब्दाचा अर्थ आपण सतत असा जर घेतला तर प्रथम चरणाचा भावार्थ असो. हे पांडुरंगा तुझ्या सगुण साक्षात्काराने, हे पांडुरंगा तुझ्या सगुण साक्षात्काराने माझ्या मनावर उमटलेला तुझ्याविषयी जो बोधाचा ठसा आहे. हे पांडुरंगा तुझ्या सगुण साक्षात्काराने माझ्या मनावर उमटलेला तुझ्याविषयी जो बोधाचा ठसा आहे तो माझ्या अनुभवयुक्त दृष्टीपथावर सतत राहू दे. म्हणजे सतत तू माझ्या दृष्टीगोचर राहा म्हणजे दृष्टीच्या समोर राहा. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, ज्ञानेश्वरीमधील 14व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 403 मध्ये म्हणतात, तरी जणी ऐसे तुझ्या चित्ती पैसे पै ब्रह्म आडनसे मी वाचुनी. या ओवीमध्ये देखील ज्ञानोबाराया धनी या शब्दाचा अर्थ सतत असाच घेतात. विठ्ठल विठ्ठल. धनी या शब्दाचा अर्थ आपण सतत असा जर घेतला तर भावार्थ असा होईल. धनी या शब्दाचा अर्थ आपण लवकर असा जर घेतला तर प्रथम चरणाचा भावार्थ असा होईल. हे पांडुरंगा तुझे दर्शन, तुझ्या दर्शनाचा बोध मला झालेला आहे. हे पांडुरंगा तुझे दर्शन, तुझ्या दर्शनाचा बोध मला झालेला आहे. पण हे देवा माझ्या मनाच्या चंचलपणामुळे तुझ्या समोर साक्षात्काराचे सातत्य टिकून राहत नाही. ही माझी सातत्याची भूक हे देवा लवकरात लवकर कृत्य करा.
माझ्या मनाच्या चंचलपणामुळे. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, मन स्थिर नाही माझी हाती, इंद्रिये धावता नाभरती, सकळ कुंटलीय युक्ती, शांती निवृत्ती जवळी नाही. भगवान परमात्मा देखील गीतेमध्ये म्हणतात, चंचलम हि मना कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिवा सुदुष्करम. हे मी कशाचं उदाहरण सांगितलं? मनाच्या चंचलपणाचं. तुकाराम महाराज आणि एक ठिकाणी म्हणतात, या चरणामध्ये देखील तुकाराम महाराज धनी या शब्दाचा अर्थ लवकर असाच घेतात. धनी या शब्दाचा अर्थ आपण नको असा जर घेतला तर प्रथम चरणाचा भावार्थ असा होतो, हे पांडुरंगा, हे पांडुरंगा, मला तुमचा झालेला जो सगुण साक्षात्कार आहे, हे पांडुरंगा, मला तुमचा झालेला जो सगुण साक्षात्कार आहे, त्या सगुण साक्षात्काराचे सातत्य टिकावे म्हणून मला कोणाची दृष्टी लागू नये. हे पांडुरंगा, मला तुमचा झालेला जो सगुण साक्षात्कार आहे, त्या सगुण साक्षात्काराचे सातत्य टिकावे म्हणून मला कोणाची दृष्टी लागू नये. धनी दृष्टी लागू, नजर लागू नये अशी कृपा करा. कधी कधी आपल्याच प्रारब्धाला आवडत नाही, कधी कधी आपल्या साधनातील प्रमाण, कधी कधी आपल्या साधनातील प्राकृत विषय, प्राकृत विज्ञानामुळे आपल्याला दृष्टी लागू शकते, नजर लागू शकते. म्हणून हे देवा, धनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोधे केला, असे नामदेवराया प्रथम चरणात म्हणतात. धनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. नामदेवराया म्हणतात, मी अनंता जन्मीचे दुःख विसरून गेलो. नामदेवराया काय म्हणतात, मी अनंता जन्मीचे दुःख विसरून गेलो. तेव्हा तुझं मुख पाहिल्यानंतर अनंता जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. विठ्ठल विठ्ठल योगी यांच्या ध्यानी जाताना तुळसी, योगी यांच्या ध्यानी जाताना तुळसी,
तो तू आम्हा पासी मागे पुढे तप करणारे, ध्यान करणारे, साधना करणारे जे योगी आहेत त्या योगी यांच्या ध्यानी सुद्धा तू येत नाही. तप करणारे, ध्यान करणारे, साधना करणारे जे योगी आहेत त्या योगी यांच्या ध्यानी सुद्धा तू येत नाही आणि तोच तू आमच्या मागे पुढे आहेस. नामा म्हणे जिवे, नामा म्हणे जिवे करीन निंब लोण पिठे सहित चरण ओवाळीन. नामदेवराया म्हणतात, नामदेवराया म्हणतात माझ्या जीवाचं लिंबलोण करून तुला विटे सहित ओवाळीन. विठोबा रखुमाई जेने माझ्या मना बोध केला अनंता जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. योगी यांच्या ध्यानी, योगी यांच्या ध्यानी जाताना पुढची तो तू आम्हा पासून घेतले अनंता जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. नामा म्हणे जिवे, नामा म्हणे जिवे करीना निंब लोण विटे सहित चरण ओवाळीन. अनंता जन्मीचे विसरलो दुःख आता तुझे मुख पांडुरंगा. ज्ञानेश्वर माऊली आचार्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण होईल. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय माझी माय राणी अपुले मनपा